Sambha
वैराग्य निधि अक्कमा देवी माता त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंतरोमाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावस्करलोकानां प्रकृतिं शास्त्रपालनं तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरो त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन सानिध्यामध्ये प्रतिनित्यप्रमाणे आजही आशुतोष भगवान भोलेनाथ शंभो महादेव लिंगाच्या रूपामध्ये आपण या ठिकाणी आराधन केलेले आहोत. शिवाराधन त्या अंतर्गत अनेक भाविक भक्त तन मन धन शिवा या ठिकाणी करत आहेत. फार लांबून लांबून या ठिकाणी भक्तगण येऊन सेवा करतात.
बघा, गुलबर्गाहून आहे. गुलबर्गाहून आपल्या सर्वांसाठी प्रसादाचा व्यवस्था करण्यासाठी इथपर्यंत आले. परंतु आज गुलबर्गामध्ये एक नामवंत एक संस्था आहे, शरणबसप्पा अप्पा. लक्षात आलं का? शरणबसप्पा अप्पा एक महान थोर संत. एक विशेषता त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. एक भव्य आणि दिव्य मंदिर आहे. सुशोभित असलेले हा मंदिर, मंदिराच्या बांधकामामध्ये काही वस्तू वापरतात. दगड बरोबरी बसत नसल, पलंग बरोबरी बसत नसल तर काय वापरतो आपण? काय वापरतो? एक चिप्प वापरतो. चिप्प काय म्हणतात त्याला? तुकडा तुकडा वापरून त्याला नीट करतो, लेवल करतो. बरोबर आहे. पलंग बी असं असं होत असलं तर खाली तर काहीतरी देतो. दुलचे ते देते की म्हणजे व्यवस्थित हलू नो, माणूस खाली पडू नो. त्या प्रकारे त्या कुंडूमध्ये दगड घेण्यासाठी त्यालाही सुद्धा दोरी लावतात. थोडं वाकडा असेल तर त्याला नीट करण्यासाठी थोडासा उपयोग करून घेतो. परंतु शरणबसप्पा अप्पाच्या मंदिर तसलं चिप्पू वगैरे कुठं वापरलेले नाही. एवढं यकुरीत त्याला घडवलेले आहे. एकदम साफ. बसत नसलं तर त्या दगडालाच लेवल करून बसविले. परंतु कुठलेही सहारा घेतलेले नाही. संसार करायचा असला तर सहारा घ्यावा लागते. कोणाकोणाचं? प्रथम बायकोचं, दुसरं कोणाचं, नंतर लेकराचं, नंतर परिवाराचं, नंतर व्यापारीचं. साय हो एकमेका भजू कैलासा. मदत करून घेतो. तसा कुठल्या प्रकारच्या मदत न घेता तसा भव्य मंदिर 18व्या शतकामध्ये, 17 किंवा 18व्या शतकामध्ये जवळजवळ 100-200 वर्ष होऊ लागलेले आहे. तर त्या संस्था आतापर्यंत परंपरागत आलेले संस्था आता आपले चन्नबसप्पा निट्टूर मला मेसेज दिले, आज गुरु महाराज शिवाधीन झालेले आहे. चन्नबसप्पा अप्पा देह सोडले. तर तिथून फार भव्य मोठा संस्था उभा केली त्यांनी. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, डिग्री कॉलेज. अप्पा कॉलेज म्हटलं तर भयानक विद्यार्थी त्या ठिकाणी विद्या संपन्न होत आहेत. तर श्रावण मास आहे, स्वातंत्र्य दिवस आहे, 15 ऑगस्ट आहे. आणि स्वतंत्रता मिळविण्यासाठी भरपूर 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 योगदान आपल्या या भारताभूमीमध्ये अनेक युवक तरुण व्यक्ती देह सोडलेले आहेत. वीरगती प्राप्त करून घेतलेले आहेत. कशा करता? स्वतंत्र जीवन जगण्याकरता. ते स्वतंत्र जगला नाही, परंतु तुम्हाला स्वतंत्र मिळून दिले. हे किती भाग्याचा दिवस आहे. लक्षात आलं का? स्वातंत्र्य दिवस. तसा प्रत्येक व्यक्तीला वाटते स्वतंत्र जीवन जगावं.
परंतु स्वतंत्र जीवन जगावं असा विचार करतो आणि दुसऱ्याचा मदत घेतो. स्वतंत्र जीवन जगायचं असेल तर कोणाचा सहारा घ्यायचा? कोणाचा सहारा घ्यायचा? शंभूचा सहारा घ्यायचा. यांना मनसाक्षी निम्म पाद साक्षी. दुसरं कोणी ह्या जगामध्ये विश्वास करण्यासारखा लोक राहिलेले नाहीये. विश्वनाथ शिवाय विश्वास करणं फार अवघड आहे. मुखाकडे घेऊन काही काही नाटक करणारे लोक राहतात, परंतु सावधान सावधान. लक्षात आलं का? आजकाल तर कुठलेही रूप धारण करण्यासाठी थोडा विश्वास येत नाही. आजकाल महाराजांचा वेश धारण करून धोका देणारे लोक लई होऊन गेले. सावधान राहा. लक्षात आलं का? भगवा कपडा घालून घेऊन परेशानी करणारे मी लोक आहेत. स्वतंत्रतासाठी तुम्हाला बोलू लागलो, पाहावं विचार करून या. माझ्यासोबत आले होते दोघं तिघ. करकेली म्हणून गाव आहे. कुठं आहे करकेली? रेल्वे स्टेशन आहे तिथं करकेलीला. त्या करकेलीमध्ये घडलेली घटना बोलतो. पहिले एकदा सांगितलं, परंतु तुम्ही सावधान राहण्यासाठी तुम्हाला बोलतो. फसविणारे लोक अति होऊन गेले, डेंजरस. त्याने काहीतरी विकल्यामुळं त्यांच्याकडं एक 27-28 लाख रुपये आले होते. माय 28 लाख रुपये. तर हे गावातील एक व्यक्तींना कळालं, त्यांच्याकडं पैसा भरपूर आलेले आहेत. हे पैसा कसा हडप करावा म्हणून त्यांनी एक आयडिया केलं. मध्य प्रदेशहून कुठंतरी एक महाराजाला पकडून आणले तिने. भागवत कथा सांगणारा, एकदम भारीच्या कथा सांगणारा. त्याने आला, येऊन डायरेक्ट त्यांच्या घरी गेले. माझ्या स्वप्नामध्ये देव आलेले आहे, तुझ्याकडे एवढा पैसा आहे म्हणून देव मला सांगितले. बरोबर आहे का? हो महाराज, बरोबर. महाराजावर लई भक्ती त्याच्यात. हो महाराज. मग कसं करायचं? काय नाही, अजून स्वप्नात आले मला देव, तुमच्या घरामध्ये 2 रांजण काय सोने. दिगंबरप्पा का? लगोळ दिगंबर मुगाव. बरोबर बरं. या स्पीकर जवळ बसा, स्पीकरला कान लावा. तिथं हा, तिथं कान द्या तिला. बघा, ऐकू यायचं अगोदरच ऐकून घ्यावं. बंद पडल्यावर तर फार अवघड आहे. अवघड आहे, फार अवघड आहे. जागृत राहावं लागेल. म्हटलं तुझ्या घरामध्ये 2 रांजण सोनं आहे. देव सांगितलं 28 लाख रुपये घेऊन काय करतोस? मग कसं करायचं महाराज? 7 दिवस तुमच्या या गावामध्ये मी सत्ता लावणार आहे, भागवत कथा सांगणार आहे. लक्षात घ्या हे गोष्टी, कारण नंतर फसल्यानंतर आम्हाला घेऊन जाऊन मतलब नाही. त्यांना घेऊन गेलात म्हणून मला तुम्हाला सांगावं लागलं. तर मग काय करावं? 7 दिवस आंब्याचा रस आणि पोळी गावच्या गावाला जेवण द्यावा. अवतीभोवती येणाऱ्या भक्तांचा सुद्धा सेवा करा. जो स्मरण करतो
चिंतन करतो, बसा 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 तिथंच. आणि अशा प्रकारच्या अन्नशांती, अन्नदानम परमदानम, अशा प्रकारच्या परमदान तू केलं तर काय होणार आहे? काय होणार आहे? सोन्यावर असलेले जो दोष आहे शांती होणार आहे. माझं काही पुस्तक मधलं गोष्ट नव्हे, हे बोलायचं खरा खरा बोलतो आम्ही. तुम्हाला त्याचा ऍड्रेस बी देतो, जाऊन भेटा त्या माणसाला. लक्षात आलं का? तर 7 दिवस सकाळी उठल्याबरोबर सगळ्याला नाश्ता आणि दुधामध्ये तूप, बत्ती घालून चहा, पाणीमध्ये नाही. त्याला काय म्हणतात? त्याला गोल्डन कप चहा, गोल्डन चहा. त्याचं काय चाललंय? ज्याचा जळते त्यालाच कळते म्हणल्यावर सगळं व्यवस्थित. अरे जवळजवळ 15 लाख रुपये खर्च होऊन गेले. अजून एक गोष्ट, तुला एकुलता एक मुलगा है, बच्चा, एक बेटा है तेरे को, मैं आपको कहता हूं तेरा भला होता है, बच्चे का जिंदगी सुधरना चाहिए, मेरा बड़ा संस्था है, लेकिन वो निकालने के बाद उसमें से पैसा लेकर के हमने काम करते थे, लेकिन वो उससे काम नहीं बनता, लेकिन तेरा पास जो पैसा है ना ईमानदारी का, वो पैसा दे तो वहां पे उसको नौकरी हम दिलाते हैं. ते असलेले 10-12 लाख रुपये काढून घेतलं. टोटली पैसा खतम होऊन गेले त्याच्याजवळ. महाराज जी हंडा निकाल के देंगे, घबराओ मत, निकाल के देंगे, निकाल के देंगे. ते आणायला लावले, ते खंडायचं वगैरे आणायला लावलं. कट दाखवले त्याच्यावर, यावर कट राहते ना, कट दाखवले. हे देखो, इसको स्पर्श करने का नहीं है, लेकिन 5 दिन चिराग लगा करके उसको शांति करके निकालना पड़ता, गडबड मत करो. आता 5 दिवस दिवा लावायला लावले आणि त्यांना कुठं गेले काही पत्ताच नाही. भागवत कथा एवढा सुंदर सांगणारा माणूस, म्हणून सावधान सावधान सावधान. लक्षात आलं का? जागृत राहावं लागतं. अशा प्रकारचे कोणीतरी तुमच्या जवळ येऊन काढतो म्हणलं तर, तुला काय काढायचे काढ, आम्हाला अर्धा दे, अर्धा घेऊन जा. ते असं म्हणलं तर काय म्हणते, याला बंधन करावं लागतं. बंधन करण्यासाठी पैसा लागतो. भूक लागलेल्या माणसाला मी कधी कधी बोलत राहतो बघा, भिकारी माणूस भूक न लागण्याचं औषध देतो म्हणून हिंडत राहिला म्हणा. काय लक्षात आलं का तुम्हाला? ते बाई विचारले, कितक्याला देतोस? 2 रोटी तू दिलीस ना, तुला भूक न लागण्याचं औषध देतो. कळालं का तुम्हाला? भूक न लागण्याचं औषध तुझ्या जवळ असेल तर भीक कशाला मागतोस? 2 रोटी तुला कशाला लागते? एवढा अक्कल आमच्या ह्या माता मंडळीला नाही. फसवा फसवी करतात. आमच्या कांतो महाराजाचं कुठे गेली ती बाई, त्यांना बी सुद्धा तसं गोंधळ करून टाकले. सोनं काढून देऊन टाकले त्याला, सोनं काढून दिले पेट्रोल पंपाजवळ. काय बोलून टाकले की काही. म्हणून हे कशासाठी सांगू लागलो तुम्हाला माहितीये का? कशासाठी सांगू लागलो? कशा करता हे गोष्ट आलं? अमुच विश्वास तुझे पायी. कोणापायी? विश्वनाथाच्या प्रती आमचा विश्वास असायला पाहिजे. 100% तुम्हाला विश्वास करायचा असेल तर शंभू भगवंतावर आपला विश्वास असावा. अशा प्रकारे बसवण्णा त्या ठिकाणी सांगितले. म्हणून स्वतंत्राची गरज असेल तर शंभूला आपण पकडावा लागेल. एक जीव सदाशिव. फसविणारे जास्त झाले म्हणून तुम्हाला सावधान सांगत आहोत. लक्षात आलं का? तर
या ठिकाणी आम्हाला वाटते अप्पा एवढा बेल चढितो, एवढा फूल चढितो, एवढं पाणी टाकतो, एवढा अभिषेक करतो, एवढा 2-2, 3-3 तास रुद्राभिषेक करतो आणि एवढं करून सुद्धा आम्हाला काय हे दुःख का दूर होत नाही? कधी कधी प्रश्न येते ना माणसाला. ठीक आहे, हे बेल तुम्ही तयार केले का? बेल कुठलं? बेल कुठलं? झाडाचा बेल. पाणी कुठलं? नदीचा पाणी. फूल कुठलं? झाडाचा फूल. धान्य कुठलं? शेतातला धान्य. फळ कुठलं? झाडाचा फळ. वा रे वा, सगळं पुण्य त्या झाडाला जाते, बेलाला जाते, पाणीला जाते. तुम्हाला काय मिळणार? मग कस काय येऊन बसलो तिथं? एवढं भांगडी कसके बसून बसलो, सगळं वाटून जाते माय. मग आमचं काय? शुद्ध अंतःकरणानं त्याला प्रेम केला तेवढंच भगवंताला पोहोचते. मनमना भव मद्भक्तो. महादेवाला काय आवडते म्हटलं तर तुमचं मन आवडते. मन मात्र देत नाही, सगळं खंडीभर घालत राहतो. मन कुठे की काही पत्ताच नाही, हुडकत बसावं लागेल त्याला. मन महादेवाला आवडतं. मन मना भव मद्भक्तो. माझा भक्ताचा आवड मला आहे, माझा भक्ताचं मनाचं मला आवड आहे. तुम्ही किती चढविला नाही हे महत्वाचं नाही, त्याच्यासोबत तुमचं मन आहे किंवा नाही. लक्षात आलं का? होईना की स्थिर मन, कैसे करू मी भजन. म्हणून मन आम्हाला देणं होत नाही, म्हणून आमचं कमाई झालेले कमाईतून काही ना काही सेवा या ठिकाणी करतो. बघा, तेवढं लांबून येऊन इथं त्यांनी सेवा केली, स्वतःचा मेहनतीचं फळ येते. लक्षात आलं का? मेहनत करून मिळालेले अन्न त्याला म्हणतात दासोह. सोहम मेंदेनिसले दासोहम यंदेनिसया. कोणीतरी कमाई केलं, कोणीतरी दान केलं हे जमत नाही. स्वतःहून मेहनत करून मिळालेले जो धन आहे, ज्यावेळी आपण अर्पण करतो त्यावेळी ती स्वीकार देव आपला करून घेत असतो. कोणी कोणी येऊन तिथं पडलेले वेल घेते, तिथं फुल घेतात, आता ठेवते, निघून आणायचं नाही. आणि इथंच यायचं, इथंच लावायचं, इथंच जायचं. आणि जाता जाता माळ कोणीतरी घेऊन, हे आपल्याला थोडा टाकायचं, इकडे द्या म्हणून काढून बी घेणार. ते टाकले हे माळ कोण आणावं? अजून काय वाटामध्ये घेतलं की थोडा द्या इकडे, नंतर आणून देतो तुम्हाला. कसं मी महाराज वापस घालते, आम्हाला द्या म्हणून घेऊन जाते. एवढं हुशार लोक. तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. अशा प्रकारचे भक्ती देवाला कधी आवडत नाही. प्रेमानं फक्त अंतःकरणपूर्वक त्यांच्या प्रार्थना केला, कारण देवाला सगळं काही कळते रे. देवाला सारं काही कळते रे म्हणून गाणं आहे ना, चंचल मन भारी कुठं कुठं पळतय रे, सारं काही देवाला कळते. म्हणून या मंगलमय प्रसंगी अनेक भाविक तुमच्या उपस्थिती या ठिकाणी लाभलेले आहे. कमलूरचे भक्त मंडळी आलेले आहेत. चिकमावंदी महाराज या ठिकाणी आलेले, दिगंबर महाराजजी मुगावकर या ठिकाणी आलेले. तुम्ही कुठून आलो? पिंपळगाव. बाबूराव पाटील कंबर मोडून बसले तर पाप बिचारे. लय आवड होतं त्यांना. माऊलीच्या सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या प्रती अटूट श्रद्धा होते, तेवढाच आमच्या प्रती त्यांचं होतं. परंतु काही शारीरिक पीडा भोगावाच लागेल म्हणून माकडाला भिवून वरून खाली पडलं, खिचडी केले माकडा. लक्षात, माणूस किस केलं तर मोडून जात होते, माकडे किस केले म्हणून कमर तर मोडले. लक्षात आलं का? फार अवघड आहे. तर या प्रसंगी बलरामजी धुळशेट्टे आपण ज्यावेळी अन्न शांतीचं अन्न अक्षत्र या ठिकाणी प्रारंभ करणार होतो, त्यावेळेला सुद्धा प्रथम वेळेला त्यांचेही मेंबरशिप होण्याचा संधी त्यांना मिळाले. तर म्हणून या ठिकाणी हे भव्य बंगला या ठिकाणी आपण पाहतो, मठ पाहतो. तर अनेक लोकांचे आश्रय या ठिकाणी लाभत आहे.
लक्षात आलं का? अनेक लोकांना आश्रय मिळतो. एक दिवस आप्पांच्या दिंडी या ठिकाणी आले होते. 4 वाजलेले होते. अहमदपूरचे आप्पा, त्यांच्यासोबत जवळजवळ 50-50 हजार पब्लिक, एवढा झडकून काढले पाऊस. 4 वाजता दिंडी, एक म्हातारी, चलता येईना, काही करता येईना, एवढा अवस्थामध्ये भिजून थर 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 कापू लागले होते. कोणीतरी उचलून आणून, इथं अजून वरचं झालं नव्हतं, खालच्या बाजूत झाले होते, उचलून आणून ते आजीला ठेवले तिथं आमच्या रूमच्या बाजूला. खाली होता रूम आमचा. थर 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 कापत होती. आता हे आजी माय राहते की नाही असं मला वाटलं. मला मध्ये कपडा असला तर आणून ते थोडा पुसून टाका म्हणून त्याला पुसायला लावलो आणि गरम गरम कपडा दिला आणि त्याला पांघरून टाकलं, थोडं शेकून टाकलं. नंतर ते म्हणू लागले, ते कर्नाटकचे होते, यारो पुण्यात्मा ಇದು ಮಠ ಕಟ್ಟ್ಯಾನ ಅವನಿಗೆ पुण्या बरली ती. कोण मठ बांधले, हे घर कोण बांधले, त्या व्यक्तीला पुण्य लागू दे म्हणून आजी म्हणत होती. कोण बांधले मठ? तमलूरचे महाराज नाही. हे पुण्य आम्हाला लागत नाही, आम्ही निमित्त. हे पुण्य सगळं हे तुळशेटे परिवारासारखं पब्लिकला हे पुण्य लागते. आजी आशीर्वाद दिले. कोणता रूपाने आशीर्वाद मिळते काय सांगता येत नाही. एक एक नया पैसा बी तुम्ही या ठिकाणी दिला असेल तर ते तुमच्यापर्यंत ते पुण्य लागते. परोपकाराय पुण्याय, हे परोपकारार्थम इदम शरीरम. त्याकरता अशा प्रकारचे पुण्य साठवण करण्याचा जो संधी तुम्हाला या ठिकाणी लाभलेले आहे. तर तर या ठिकाणी दर दिवस न बोलता, दर दिवस मी बोलतो, 1 महिना अनुष्ठान या ठिकाणी होत आहे. कोणाला बी आम्ही फोन करून बोलविलेले नाही, कोणाला बी. परंतु न बोलता दर दिवस रविवार आणि सोमवार शनिवार या ठिकाणी बसायला जागा मिळत नाही, तेवढा भक्तगण येतात. मग यांचे मेंटेनन्स कसं होतील? भक्तगण तर येतात. सगळे लोक देणारे असतात का? नाही. लाखात 1 देणारे असतात. लाख पब्लिकला सेवा करत राहतात. त्या प्रकारे या ठिकाणी एक काही भक्त त्याला न बोलविता त्यांनी या ठिकाणी येऊन सेवा करत आहे. दर दिवस मनमत माऊली त्यांना बोलून घेत आहे. त्या ठिकाणी त्यांच्याकडून सेवा होत आहे. तर अशा प्रकारे न बोलविता सेवा करणारे बी आहेत आणि न बोलविता भक्तगण या ठिकाणी येऊन सेवा करून घेणारे बी आहेत. त्याकरता या ठिकाणी गुलबर्गाहून आलेले ये न्यासर म्हणतो लक्ष्मीपुत्र, लक्ष्मीपुत्र, लक्ष्मीकांतजी थोडं इथे या. इल बरी, इल नंबल बरी म्हणून म्हटले नाही. हो, साहित्य घेऊन या म्हटले नाही. आणि ते कधी कुठं बी येतात, आम्हाला माहिती नसल्यासारखं तिथं अन्नदान करून जातात, आम्हाला पत्ताच राहत नाही. परंतु चंबसप्पा बिरादर यांनी काय सांगितलं, आपण येवले तर चालले, त्याचा काही पत्ताच नाही. 7-8 वर्षापासून सेवा करते, तुम्हाला माहिती नाही म्हणून या वर्षी यांचा परिचय करून दिलं. अशा प्रकारचे गुप्तदान करणारे कांत व तसेच आपल्या सेवेमध्ये निरंतर असलेले आपले बलराम धुळशेट्टे आणि त्या भागामध्ये उत्तम सेवा करणारे आहेत. अजून एक मोठा मंगल कार्यालय करलेले त्यांनी, जवळजवळ 4 करोडचं, काही कमी नाही. लक्षात आलं का? कोट्याधिपती आहे आणि दान करणारे बी पती आहे. तसा दान सुरभी आहे, कोट्याधिपती आहे. त्या ठिकाणी उगा सिंपल जीवन जगणारे जोडी तर त्या एरियामध्ये गेल्याबरोबर आम्हाला आवर्जून बोलून घेतात. त्यासाठी दोघं उभं टाकत
आपल्या नांदेड नगरीमध्ये आम्ही रुद्रपूजा केलो होतो. त्या रुद्रपूजा झाल्यानंतर आपल्याला काय द्यावं काय द्यावं काय द्यावं म्हणून त्यांना असं वाटत होतं. आमच्या संगीत दरबाराच्या मंडळी त्याला एक वस्तू सांगितले. चंदू पाटील सतीपती दोघा या ठिकाणी आलेले आहेत. तरी या प्रसंगी मनमत मौलीचा आशीर्वाद बी सुद्धा त्यांना लाभावं आणि त्यांच्या मनोकामना जे अधुरा राहिलेले आहे त्यांच्या मनोकामना सत्कार ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೂಡಿ आणि पुण्यावरून काही संकल्प करून गेल्या वर्षी या ठिकाणी संकल्प केले होते. तर या वर्षी त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहे. मुलगा पाहिजे म्हटले होते. 2 मुली आहे. मुलगा पाहिजे म्हटले होते. मुलगा जन्माला आलेले आहे मनमत मौलीच्या नावाने. तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी काय लेकरू आहे ते